नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। आता 11:15 झालेले आणि घरातले सर्व कामं झाले माझे आणि आता मी नैवेद्य बनवते। तर आज आहे दीपअमावस्या। दीपअमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पण। तर माझी सर्व देवपूजा वगैरे सर्व झालेले आहे आणि आपले जेवढे घरातले भांडे राहतात यूज करण्याचे, आपले जेवण खावण्याचे, तेवढे मी स्वच्छ धुवून ठेवलेले आता आणि स्वयंपाकची तयारी करते। स्वयंपाकमध्ये पण वरण भात आणि मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, शिरा आणि पुरी बनवते। तर वरण भात झालेला आहे माझावाला आणि इकडे बघा सर्व मी पूर्ण क्लीन करून घेतलेले, पूर्ण आवरून घेतलेलं आहे मी आणि सकाळची लागलेली मी 6 वाजेपासून आम्ही दोघीजणी लागलेले, वरून पूर्ण क्लीन करत आलेलो आहे आता। आणि बेडशीटा, सोफ्याचे कवर वगैरे सर्व मी काढून घेतलेले आहे आणि गादीची कवर वगैरे पूर्ण क्लीन करून मी आणि एकदा मशीन लावलेलं आहे। आणि हा बघा कपडे आहेत माझे, अजून फक्त कपडे राहिलेले आहे, कपडे बाकीचे ते कपडे आणि हे कपडे परत लावायचे। हे आपले बेडचे कवर वगैरे सर्व आहे त्याच्यात आणि ते मी लावून देणार। तर ते पण मला हेल्प करत होती। आणि हे बघा देवारा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे मी, पूर्ण आपलं किचन वगैरे सर्व क्लीन करून आणि मग स्वयंपाकला लागलेली होती। मी तर बनवलंय मी भात, इकडे झाली आपली डाळ झाली आहे आणि इकडे मी मटकीची भाजीची तयारी करते। तर मटकीची भाजी कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सिंपल बनवणार आहे, कारण की ना या दिवसाचं तिखट वगैरे ॲसिडिटी होते, त्याच्यामुळे सिंपलच बनवते। आणि 2-3 दिवसापासून आहे ना खातोय चटरबटर, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडं सिंपलच बनवते। मी जिरं, कांदा, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे हे बघा। आणि इथं मी टाकते आता टमाटा आणि साधीच बनवायची, सिंपल खायचं मन झालं, नाही तर मग गरम मसाला वगैरे टाकून बनवते, तशी काही बनवायची नाही। आज काही गरम मसाला खायचा नाही आम्हाला। तर तिच्यात टाकते मी हळद टाकून घेते आणि आपण टाकू मटकी। आणि मटकी मी ना 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। बघा मटकी टाकून घेतली आणि मी कढीपत्ता वगैरे सुद्धा टाकला नाही, कारण की सिंपल असं जास्त तिखट वगैरे कढीपत्ता वगैरे काहीच टाकायचं नाही मला। त्याच्यात टाकते नमक आणि अशी पण छान लागते। थोडं तिखट टाकते मी, जास्त नाही तिखट। आणि इथं घेते मी थोडा शेंगदाण्याचा कुट्टा, थोडासा घेतलाय मी। त्याच्यात पण मी लसूण कुटून ठेवते। आणि थोडं पाणी टाकून घेतलं होतं मी आणि इथं टाकते मी कोथिंबीर अशी। आणि आपण तिला कोरडी होईपर्यंत मस्त शिजू देऊ, झाकण ठेवते। तर मी ना बटाट्याची भाजीची तयारी करून घेतली आणि सिंपल बनवायची आणि अशी करून बघा खूप छान लागते। तर आमची खानदेशी पद्धतीची आणि पहिले बाया अशीच बनवायच्या, निघाली चिमणी बनलं, पहिले ना बाया अशाच बनवायच्या। तर हे बघा जिरं टाकलं मी आणि ना आपण हे ना बटाट्याचे छिलके काढलेले नाही आहे, चांगले त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे, बटाट्याचे छिलके काढू नका आणि भाजी करून बघा खूप छान लागते। तर
मी काढत नाही बटाट्याचे छिलके. असं कधीतरी आपल्याला दुसरी काही पिवळी भाजी वगैरे बनवायची राहिली ना तेव्हा मी बटाट्याचे छिलके काढते, नाही तर मग मी बटाट्याचे छिलके काढत असते. आणि तेल आहे ना थोडंसं ओलं होतं ना तर उरलं आहे तिथलं किती हे भरलं गेलं आपला गॅसचं. हळद टाकून घेतली मी मस्त. आणि आपण टाकू आता त्याच्यात नमक. आणि आपल्याला आहे ना कोरडीच बनवायची, म्हणजे जास्त हे पण नाही. नमक टाकून आणि आपण हे ना मस्त झाकून देऊ तेलातच ठेव. थोडं किंचित पाणी टाकून आणि झाकून कमी गॅस कर. बटाटे बघते मी आता. आणि छान असे झालेले. त्याच्यात टाकू आपण शेंगदाण्याचा कुट्टा, लसूण घालून कुटून घेतलेला आहे. आणि त्याच्यात मी ना तिखट टाकून दिलं होतं, थोडासाच कुट्टा होता तर. आणि पुरीसोबत ना खूप छान लागते अशी भाजी. आणि त्याच्यात टाकते मी अशी कोथिंबीर. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागून गेलं, इतकी छान भाजी. भांडे पटापट धुवून घेते आणि मग जेवायला बसणार आम्ही. आणि गुडिया राणीने इथं कणिक मळून दिली. तगारीमध्ये पीठ पडलेलं होतं, हिच्यातच तिला म्हटलं त्याच्यातच भिजून दे बेटा म्हटलं. तर माझी माऊनी भिजून दिली कणिक. आणि देवपूजा झाली माझी. आणि आता गुडिया राणी बनवते ताट. तर हे बघा ताट करते गुडिया राणी. राहू दे बेटा तसं, हां साईडला. तिला म्हटलं ताट कर तोपर्यंत मी पुढे. आणि तिच्याकडनं आहे ना थोडं पाणी जास्त होऊन गेलं ना तर कणिकमध्ये, म्हटलं मोठ्या मोठ्या करून घेते बेटा जाऊ दे. तर मग आणि तिला काही लाटता येणार नाही, त्या एकदम पातळ झालेले. आता पुऱ्या ठेव. आणि मी पण आहे ना खूप मोठ्या मोठ्या करते, मला पण कंटाळा यायला लागून गेला. म्हटलं जाऊ दे बेटा. आणि झाल्या पुऱ्या. आणि ताट लगेच हे करून घे, लगेच भाऊला ताट करून दे बेटा. गरम असणार ना भात. तर गुडिया राणी इथं बनवते ताट. तर गुडिया राणी करते इथं पूजा. झाली. डोकं टेक मार. आणि फुलं वगैरे काहीच भेटले नाही, इतका पाऊस चालू आहे आमच्याकडे खूप. तर सर्व झालं. भांडे सुद्धा घासून घेतले मी. आणि उष्ट टाकायचं आहे फक्त बस. इकडे देते मुलांना मी हळदीचं दूध, दोघांना देते. म्हटलं जेवण झालेले आहे त्यांचे. आणि देऊन देते हळदीचं दूध गुडिया राणी. इथं गुडिया राणीला मी प्यायचं हळदीचं. इथून एक कप का हे बघितलं. आता भांडे घासले बघा. भांडे इतके होते ना, फक्त भांडे होते. भाऊ इथून काढला एक. आणि हे बघा जेवण बाकी आमचं आलं. आणि हे सर्व पडलेलं आहे. मुलांचं जेवण झालेलं आहे. आणि हे आता जेवण करूनच म्हटलं हे क्लीन करून घेणार. उद्या आहे श्रावण सोमवार, तर साबुदाणे वगैरे टाकावे लागतील मुलांना डब्याला द्यायचं. तर साबुदाणे टाकेन. कप काढून देते. तर चला मुलांना दूध देते. मुलांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचं जेवण बाकी आहे. तर सकाळचंच खाल्लं आम्ही. सकाळचं एवढं मोठं पडलेलं होतं. हे बघा डाळ बी पडलेली आहे. आणि मुलांचं जेवण झालं माझं आणि यांचंच राहिलेलं आहे. तर बघते मी मुलांनी हातानेच घेऊन घेतलं होतं. मला भांडे पण घासायचे, भांडे राहिले माझे. आणि मी काढून ठेवल्या होत्या सर्व गोष्टी. इथं राहिल्या पुड्या, 3-4 पुड्या आहे. आणि थोडा भातही होऊन जाईल आमचं आलं.
इथं भाजी बटाट्याची आणि मटकीची भाजी आहे थोडीशी. तर आता मी पहिले ना डाळ गरम करून घेते. मुलांनी असंच खाऊन घेतली, तेव्हा आम्हाला गरम नको, पण म्हटलं मी गरम करते यांना. म्हटलं मी तेवपर्यंत मी भांडे घासून घेते. थोडीशी फ्रेश झाली, बसली, आराम वगैरे केली. कुशन कवर वगैरे लावायचे राहिलेले होते, ते लावले मी. कुशन कवर वगैरे, सोफ्याचे कवर सर्व क्लीन केलं आणि मग आता किचनमध्ये आली. आणि किती छान वाटतंय कुशन कवर पूर्ण क्लीन करून. गुड्या राणी बसली तर अभ्यासला. कृष्णा बसला इथं. कृष्णाचा ताप उतरला आता थोडासा. कृष्णाला खूप ताप होता माझ्या. इथं बसलाय तो. तर चला भांडे घासायचे मला. आणि भांडे ना भरपूर पडलेले आहे. बाकीचं काम किरकोळ कामं आवरायला लागून गेली, त्याच्यामुळे भांडे पडलेलेच आहे. आणि भांडे घासून घेते आता. तर काम तर काही नाही, फक्त आता भांडे थोडेसे घेतले आणि पहिले घासून घेते. बघ किती भांडे पडलेले आहे म्हणजे. आणि बाकीचे मी ना भरपूर कामं म्हणजे असे वेगवेगळे कामं पडलेले होते. भांडे रचायचे पडलेले होते. परत ते सकाळी भांडे वगैरे घासले केव्हाचे म्हणजे आवडते जे. आणि आत्ताच फक्त तोंड हात पाय धुवून थोडीशी फ्रेश झाली. दिवाबत्ती केली, दिवा वगैरे सर्व झालं. आणि बाहेर पण दिवे वगैरे लावले गेले. आणि आता वाजता आहे 7:30 पावणे 8 आणि झाले माझे कामं सर्व. आता हे भांडे घासून घेते. तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते. तर छोटाच राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.